हॅलो गाईज, तर आमची उज्जैन जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि हा आमचा डे 1 आहे। तर आम्ही जॉबवरनं निघून पहिला रेडी झालो आणि जायला निघालो। तर माझी फ्रेंड माझ्या घरी आलेली आणि आम्ही रिक्षाने रात्री 11:30 वाजता गेलो। तर बॅग जास्तच जरा माझ्या वजनापेक्षा खूपच जास्त जड होती। त्यानंतर आम्ही थोडंसं वेट केलं आणि वेट केल्यानंतर आमची ट्रेन लेट होती। ती लेट झाल्यानंतर आम्ही थोडं अजून वेट केलं। तिथे माझी दुसरी फ्रेंड आली आणि असं एन्जॉय करत करत आम्ही अंबरनाथ स्टेशनवरनं दादरला जाण्यास निघालो। तर आमची ट्रेन खूपच लेट होती, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि सगळ्या फ्रेंड भेटल्यावर जसं आपल्याला माहितीच आहे आपण किती एन्जॉय करतो, तुम्ही पण एक्सपिरियन्स घेतलाच असेल। तर असं आम्ही मस्ती करत एन्जॉय करत आम्ही पुढे जाण्यास निघालो। आता ती बोलली गाईस, ट्रेनमध्ये माझ्या शूजवर क्रॉक्सवर नाकतोडा येऊन बसलेला आणि त्याला आम्ही हटवण्याचं ट्राय करतोय, पण तो तिकडनं जातच नव्हता। आम्ही खूप ट्राय केल्यानंतर तो कुठे थोड्या वेळात गेला। आता आमच्यामध्ये अजून एक चौथी फ्रेंड ॲड झाली आहे, त्याच्यामुळे अजून आम्ही मस्ती करतोय आणि अजून पुढे तुम्ही बघालच आम्ही किती मस्ती केली आणि किती धुमाकूळ घातला आहे ट्रेनमध्ये। फक्त टाईमपास केला आणि आमचे चेहरे खूप थकलेले वाटत आहेत, कारण आम्ही पूर्ण दिवस वर्किंग केलं आणि इव्हिनिंगला आम्ही निघालो। गाईज, फायनली आम्हाला आतमध्ये स्टेशनला एंटर करून दिले पोलिसांनी। तर ही बघा, ही आमची झांसी एक्सप्रेस आहे, यातून आम्ही जाणार आहोत। ट्रॅव्हलिंग स्टार्ट केली आम्ही आणि आमची ट्रेन सकाळी 5 वाजताची आहे, त्याच्यामुळे आमची झोप पण झाली। रात्रभर आम्ही असंच टाइमपास करतोय फक्त, त्यात आमची ट्रेन्स पण लेट होत्या, त्याच्यामुळे अजूनच उशीर झाला। ट्रेन लेट नाहीये आणि इकडे टाइमच्या आधी येऊन बसलो। स्ट्रगल इज रिअल। बिहाइंड द कॅमेरा इज रिअल। आमची बसत नाहीये मानी, ते कट करावी लागेल वाटतं। व्हिडिओ काढायचा आहे ना प्रणाली, तरी पण व्हिडिओ तुमच्यासाठी। फायनली आम्हाला सीट भेटले आहेत आणि सगळ्यांचे सीट एकत्र आलेले आहेत, त्याच्यामुळे आता आम्ही खूप जास्त धमाल करणार आहे। सकाळी आम्ही आता आम्ही झोपणार आहे। बाय, गुड नाईट, फोनची चार्जिंग पण शकते। सकाळी उठल्यानंतर आम्हाला असा काहीसा नजारा बघायला भेटला आणि आम्ही गुजरातमध्ये पोहोचलो होतो। मानसी, तू काय बनवतेस? आमची मानसी मानसी प्लेट कापशिला। आपली छोटी आहे।
गाईज इकडच्या स्टेशन्समध्ये खूप जास्त डिस्टन्स आहे. हा एक स्टेशन आलं की पुढच्या अर्धा पाऊण तासाने किंवा 1 तासाने दुसरं स्टेशन आहे. तर आम्हाला ट्रेनमध्ये खूप जास्त भूक लागलेली आहे. आमची टोटल 12 आवर्सची जर्नी होती, त्याच्यामुळे आम्ही टाइमपास खूप जास्त केला आहे. तुम्ही बघूच शकता. हॅलो गाईज, माईक चेक. आवाज येतोय का? आवाज येतोय. तर मंडळी, आता तुम्ही ऐका की आम्ही इथपर्यंत कसे पोहोचलो. कसा सांग लवकर. आम्ही आता एकदम फास्ट आम्ही जॉबला गेलो. जॉब नंतर आम्ही घरी गेलो. घरी आम्ही जेवलो वगैरे. त्याच्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो. तर आमची ट्रेन एक तास लेट होती. त्याच्यानंतर आम्ही दादरला गेलो. दादरनंतर आम्हाला ट्रेनच भेटली नाही. मग आम्ही एक ओला बुक केली. ओला बुक केल्यानंतर देवीचं दर्शन घडलं आम्हाला मध्ये. त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेल्यानंतर आम्ही बँड्रा जंक्शनला पोहोचलो. त्याच्यानंतर आम्ही बँड्रा टर्मिनसला पोहोचलो. त्याच्यानंतर आम्ही असंच टाइमपास केला. पोलिसांनी आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही. त्याच्यामुळे आम्ही तिथे टाइमपास करत रील बनवत बसलो. त्याच्यानंतर रील बनवल्यानंतर आम्हाला फायनली आम्ही 4:30 वाजता 4:30 वाजता आम्हाला आतमध्ये एंट्री दिली. त्याच्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो. तिथे थोडे व्हिडिओ वगैरे काढले. त्याच्यानंतर तिथे जे आम्ही झोपा काढतोय त्यानंतर तुम्ही आमचे अवतार बघूच शकता. हे बघा. बस कॅमेरा पण प्रणाली सहकारी. फायनली आम्ही पोहोचलोय 12 आवर्सच्या जर्नी. नेहा फायनली आता उज्जैनला पोहोचलो आहोत आणि पहिलाच आपल्याला क्षिप्रा नदी दिसते. क्षिप्रा नदीचे दर्शन होते. इकडे रामघाट आहे, तिकडे पण आपल्याला जायचं आहे. ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि पुढे जाऊन आता आपण फायनली उज्जैनला पोहोचतोय. 12 आवर्सच्या टोटल 12 to 13 आवर्सच्या जर्नीनंतर आम्ही आता उज्जैनला एंटर केलेलं आहे. लेडीज अँड जेंटलमेन, वेलकम टू उज्जैन नगरी. गाईज इकडनं आम्ही रूमला गेलो आणि फ्रेश वगैरे होऊन आम्ही महाकाल लोकला जातोय. तर ते मी तुम्हाला दाखवते. गाईज हे महाकाल लोक आहे आणि खूप जास्त सुंदर आहे महाकाल लोक. तुम्ही इथे बघूच शकता आणि पुढे पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे. तर आम्ही मस्त रेडी होऊन महाकाल लोकसाठी आलो. तर खूप जास्त रात्री फिरण्यासारखं ठिकाण आहे. खूप जास्त सुंदर आहे हे ठिकाण. गाईज इकडे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती तिथे कोरलेल्या आपल्याला बघायला भेटत आहेत आणि खूप जास्त सुंदर इकडचं त्यांनी स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि खूप जास्त सुंदर वाटते. तुम्ही नक्कीच विजिट करा या प्लेसला. वर्थ आहे. गाईज आम्ही सुंदर असं रेडी होऊन आता आम्ही महाकाल लोक फिरणार आहोत आणि मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवणारच आहे पुढे.
आणि हे जे आपल्याला पुढे दिसतंय ते महाकाल मंदिर आहे आणि तिकडे आपल्याला ती शिवमूर्ती दिसते. गाईज आपल्याला ही गाडी दिसते, तर आय थिंक तिचे चार्जेस आहेत आणि ती आपल्याला पूर्ण महाकाल लोकचं राऊंड फिरवून आणते. तर तुम्ही तिकडे इन्फॉर्मेशन काढू शकता. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी स्टॅच्यूज बनवलेले आहेत. गाईज इथे आपल्याला महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडतंय. गाईज मस्ट विजिट दिस प्लेस. खूप जास्त छान. गाईज महाकाल लोकमध्येच आपल्याला इथे एक कॅफेटेरिया सुद्धा दिसतोय. इकडे हॉटेल एक आहे, तिकडे आपण जेवण वगैरे करू शकतो. तर खूप जास्त सुंदर हे हॉटेल आहे. पण आम्ही बाहेर जिकडे होते हॉटेल्स तिकडे जाऊन आम्ही डिनर केलं होतं. आणि गाईज इकडे आपल्याला भारत माताचं मंदिर इकडे बघायला भेटतंय. तर आता आम्ही तिकडे दर्शन घेण्यासाठी जातोय पुढे. इकडे पहिलंच आपल्याला इकडे राष्ट्रगीत लिहिलेलं दिसतंय. आणि हे जे आपल्याला इकडे दिसतंय तर त्यांनी आपल्या भारताचा नकाशा काढलेला आहे याच्यामधून आणि थोडे जिल्हे वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तिथे जाणार तर तुम्हाला ते समजून येणार. आणि पुढे जाऊन आता आम्ही भारत माताचं दर्शन घेणार आहोत आतमध्ये. गाईज फर्स्ट डेला आम्ही हॉटेल रुद्राक्षमध्ये जेवण केलेलं आणि खूप जास्त टेस्टी जेवण होतं. तर तुम्ही सुद्धा ते प्रेफर करू शकता. गाईज जेवण झाल्यानंतर आम्ही इकडे मसाला दूध पिलो. ते सुद्धा खूप जास्त सुंदर होतं. तर तुम्ही सुद्धा इकडे ट्राय करू शकता मसाला दूध. अशा प्रकारे आमचा डे 1 समाप्त झालेला आहे. स्टे ट्यून गाईज.